अरे दादा फिरायला आलो तर खालती पडलेले आंबे घेतले. ठीक आहे, याच्यात काढ ना. 2-4 आंबे खाली खालती पडलेले घेतले. त्यांना एवढं दाखवतो की डागाळलेले बघा खाली ती उन्हाळी गरम झाली. ठीक आहे, तर ते उरतून बोलायला लागले. असं बोलतात. काय झालं? तुम्ही आल्याशिवाय जायचं नाही. थांब, त्यांनी गेट बंद करून घ्या. जाऊ दे, सांग दोरी ते बोलतायत की म्हणताय की जायचं नाही का इथनं. लावली? का लावली? पण किल्ल्याच्या दरवाजाला दोरी का बांधली? कुठल्या या हे किल्ल्याच्या केलं दरवाजाला दरवाजाला. तुम्हाला किल्ला दोरी का बांधली? व्हिडिओ आपण बोलतो. पुढे का का बांधली दोरी? पहिलं आपलं नाव सांगा. सागर राजेंद्र पवार, आपण आलो कुठं? बदलापूरला राहतो. अच्छा, पहिली गोष्ट तुम्हाला किल्ल्याला दोरी का बांधली याचं उत्तर देतो. हा. सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे. त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावण्यासाठी किल्ला प्रायव्हेट आहे. Yes. कसं काय? ते तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा पुरातत्व विभागात जाऊन चौकशी करा. किल्ला प्रायव्हेट कसं काय झाला? जर तुम्हाला सांगतो पण कसं काय झाला? तुम्हाला जी काय डॉक्युमेंटेशन पाहिजे द्या. ती तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर थांबा ना काकी, थांबा यांचा क्लिअर थांब ना. करतो. काय करायचं आम्हाला अरे तू थांबशील का? थांबा ना, यांची माहिती जी आहे ए, ना, शुभम जा गाडी घेऊन जा, तिला घेऊन जा. ऐका, तुम्ही गरम होऊ नका. तुम्हाला मी सांगतो किल्ला कसा सरकारी प्रायव्हेट मध्ये आला याची माहिती तुम्हाला पुरातत्व विभाग रत्नागिरी किंवा पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार मुंबई पोर्टला आहे. तुम्ही तिथे जाऊन आरटीआय टाका. आरटीआय मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. पोर्ट म्हणजे तुम्हाला नाही माहिती कसं आलं? आमचं आहे, तुम्हाला माहिती पाहिजे सांगा ना. ना, तर मला मला नाही काय- माहित. माझं नॉलेज कसं वाढेल? मग तुम्हाला तेच नॉलेज ते ती वाढवण्यासाठी बाहेर लावा तर माझं नॉलेज वाढेल. कशाला लावायची? आमची प्रॉपर्टी आहे, आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला नाही माहित ना. मग तुम्हाला मग आम्हाला वाटलं सरकारी आम्ही घेतलं. नाही नाही, सरकारी आहे म्हणून आधी कसं आहे की तुम्ही आता माझं घर आहे हम्म. तर मी घरावर लावलं ना, सागर पवारचं घर. हा. तिथे लावलंय इम्तियाज टायगर काय मनी यार कोणाचं आहे ते. नाही, आम्हाला गरज वाटली नाही ना. तुमचं प्रायव्हेट तर बाहेर लावायला पाहिजे की ही प्रॉपर्टी या कारणावर याच्या अंडर आहे. लोक आतमध्ये नाही आता येणार. तुमच्या घरावर तुमच्या घराचं नाव लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे, मी पूर्ण लिहिलंय. आमच्या गावात 100 घरांच्या लाल सगळ्या याच्यावर लिहिलंय. बघा कुठे आमच्या गावात मी बघितलं आता तिथूनच आला. जाऊन तुम्ही चेक करा ना. मी गावातच राहतोय. बोला. हा, तर त्याच्यामुळे आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं. अच्छा. मग आम्हाला कसं कळणार तुमची? आता तुम्हाला कळणार, तुम्हाला विचारायला पाहिजे होतं. सांगितलं ना. ऐका, आपण- मी बोलतोय ना, मी हा बघा तुम्हाला जर समजा तुम्ही घराचं उदाहरण दिलं की नाही, तुम्ही एखाद्याच्या घरात तुम्ही XYZ तुमच्या घरात मी घुसलो आणि तुमच्या घरातले पडलेले पोरांची खेळणी असतील भांडी असतील ती उचलली, तुम्हाला नाही विचारता योग्य आहे? माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं मालकी हक्काचं राहणार ना. माझ्या घरावर पार्टी पार्टी पण आहे ना, माझ्या घरावर पार्टी आहे, घरात कसं घुसेल? हो, साहेब, तुम्ही जेव्हा एखाद्या प्रॉपर्टीत किंवा आता तिथे तुम्ही आज घुसला, समोरच तिथे बोर्ड लावलेला आहे. कुठे? हा बघा समोर बोर्ड आहे, एवढा मोठा बोर्ड नाव नाही काय नाही, नुसतं लिहिलंय. लिहिलेला आहे ना. लिहिलंय भारत सरकारने. भारत सरकार का लिहिल? मग कोणी लिहिलंय? प्रॉपर्टी आमची आहे, भारत त्याच्यावर नाव सरकार. कुठे आहे तुमचं? अरे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन तर दिलेले नाव आहेत कुठे ना. आहे तुमचं? नावाची काय गरज आहे तुम्हाला? नाव तुम्ही काय एवढे एकत्र आम्ही काय करत नाही आहे. पण अरे तू खाली इथे- वेचलेले काय? इथं बस. आता मला सांगा, आम्ही त्यांना आता बघा आम्ही त्यांना ठेवले कशासाठी? इथले राखण करा. मग त्यांनी जर राखण केली नाही मग त्यांचा मालक त्यांना सोडला. आणि हे कोण आहे? मिराज हा, काय त्यांचं काय झालं? हे कोण आहे? त्यांचं झालं का? तुम्हाला का- कशाबद्दल इन्फॉर्मेशन? मी विचारतोय. हा, मग तेच सांगतो ना. हा, दादा कसं कळणार की आम्हाला तुमची प्रॉपर्टी आहे की सरकारची आहे का काय? आता आम्हाला काय वाटलं खाली पडलेले आंबे घेतले ते त्याच्यावर उज्जत घालायला लागले. सगळं ठीक आहे, माझ्या घरात कोणी घुसलं तर माझ्या घरावर नाव लिहिलंय. इथे आमच्या इथे मी वाजवून देईन. नाही, कुठे लिहिलंय? हा बघा इथे आम्ही नावाची बोर्ड पाठी लावलेली होती. कुठे मग? लावलेली होती पूर्ण ऐका, तुम्ही आधी विचारू नका. तर असेच काय ते डोके फिरू पर्यटक येतात ना, त्यांनी ती मुद्दामून तोडली. मग तुमचा प्रश्न आहे तो, का तोडली? हा, मग ते त्यांना आता अरे ज्यांनी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तुम्ही ऍक्शन घेऊ शकता. नाही नाही, आम्ही ऍक्शन म्हणून आता तुम्हाला दॅट्स वाय आम्ही तुम्हाला इथे थांबवलं की तुम्ही आम्ही तुमच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलंय. आता आंबे उचलल्यात खाली इनडायरेक्टली. पडलेले होते. अरे दादा खाली पडलेला आंबा फुकट असतो. कुठे लिहिलेला आहे आंबाचा नियम दाखवा मला. आहे. दाखवा कुठे आहे. सोडू द्या शकत नाही. कुठे लिहिलेला हा प्रश्न विचारलास ना? तुझं नाव कुठे लिहिलं किल्ल्यावर? आमच्याजवळ डॉक्युमेंट आहे, सातबारा दाखवू तुम्हाला. किल्ल्यावर कुठे लिहिलं? किल्ल्यावरती ही आर्किओलॉजिकल प्रॉपर्टी आहे, वस्तू आहे. त्याच्यावरती तुम्हाला कुठलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट परवानगी देते त्याच्यावरती नाव लिहायला? मग आर्किओलॉजिकलची आहे ना, प्रॉपर्टी आर्किओलॉजिकल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ना, तुला पण परवानगी नाही ना नाव लिहायला? कुठली ही जी तटबंदी आहे ती मग आहे का नाव लिहायला? नाव तटबंदीवर आम्ही कशाला लिहायचं? आम्ही लिहिलंय का मग नाव? आम्ही किल्ल्यात आलो. तुम्ही आज प्रॉपर्टी जी आहे आम्हाला हे जमीन माहिती आहे तुमची झाडं प्रायव्हेट आहे का सरकारी? तुम्ही ऐकलं? काकी तुम्ही मग त्या विचारायचं. मुलांना आम्ही त्यांना समजून हे जे- सांगतो की जे काय खालचे असेल. उचलले. जे एवढं काय वाढवायची असेल. त्या पोरीला पण गरज नाही आता तुमच्या नोकरांना. नाही नाही, नोकरांना मग त्यांना ठेवण्याचं कारण काय? ठेवण्याचं कारण काय म्हणजे हा. टुरिस्टला ओरडायला. टुरिस्ट जर समजा टुरिस्ट जर मग टुरिस्ट अलाउड नाही आतमध्ये. आम्ही असं बोललो तुम्हाला, मग टुरिस्टनी यायचं बघायचं निघून जातं. टुरिस्ट म्हणजे काय? बघण्यासाठी येतात, आंबे खालच्या उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत. मग गव्हर्नमेंट टुरिस्ट कशाला आहे? गव्हर्नमेंट ते गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायला आहे. झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली, विकत किल्ला घेतल्या विकत घेतला. ऑब्विसली. येस, करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगते, आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही, आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाही.
माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशाला यायचं? बघायचं निघून जातात. टुरिस्ट म्हणजे काय? बघण्यासाठी येतात. आंबे खालचे उठवण्यासाठी काढण्यासाठी येत नाहीत. मग टुरिस्ट गव्हर्नमेंट कशाला आहे? गव्हर्नमेंटला तुम्ही विचारा. तुम्ही विचारा गव्हर्नमेंटला. मी गव्हर्नमेंट आहे. किल्ल्यांवर झाडं लावायला झाडं आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली. विकत किल्ला घेतल्या विकत घेतला. ऑब्विसली येस करेक्ट. दाखव. काय तुम्हाला सांगते? आरटीआय टाका ना तुम्ही. महाराष्ट्र शासनाने किल्ला विकला. विकला तुम्ही आरटीआय टाका. तुम्हाला आरटीआय मध्ये जी माहिती पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तुमच्याकडे नाही. माझ्याकडे आहे, मी का देऊ? मी थोडी तुम्हाला मी तरी कसं मानू? मानू कशाला? तुम्ही ऑनलाईन सर्च करा. जर तुमची आहे प्रॉपर्टी तर तुम्ही नाव लावू शकतात. कशाला तुम्ही म्हणतात लावू? archaeology सातबारा तुम्हाला लावून मिळतो. मिळतो. सातबाऱ्यावरती ऑनलाईन नाव चेंज होतं. इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल कसं करतात ते सांगा. फक्त 3 लाख रुपये लागतील. हे करप्शन आम्ही करत नाही. हे corruption च आहे. नाही आम्ही करत नाही. पण हे केलंय ते करप्शनच आहे. तुम्हाला करप्शन बोलायचं. तुम्हाला तुमच्याकडे काय प्रूफ आहे? आमच्याकडे सातबारा आहे. दाखवा. तुम्ही कुठे आहे? सर्च करा. तुमचं नाव कुठे आहे? सातबाऱ्यावरती आमची नावं आहे. आता म्हटलं ना, नाव कसं लावणार? सातबाऱ्यावरती आमची नावं आहेत. तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट माझ्याजवळ करू नका. त्यांनी थांबवलंय ना. हे बघा तुम्ही इनलॉजिकल आर्ग्युमेंट आहे ना. तर काही नाहीये. किल्ला विकला का गव्हर्नमेंटने? मी तुम्हाला सांगतोय ना. तुम्हाला एवढं तोंडाने बोल. किल्ला तुम्हाला गव्हर्नमेंटने किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे. सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल. अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. पार्टी का नाहीये? अरे आमचा विषय आहे ना. तुम्ही काय जबरदस्ती करताय? अरे आम्हाला अरे काढणार म्हणजे एक मिनिट. तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं किंवा तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं की पाठी लावून ठेवा. इनलॉजिकल आर्ग्युमेंट करताय तुम्ही. अहो, आम्ही कशाला गप्पा बसायचं? त्यांना प्रश्न पडलेत ना. अरे दादा विषय मला एक गोष्ट सांग. 4 आंब्यानी मी मोठा होत नाही. आमचा विषयच नाहीये इथे. आता ही गाडी तुझी आहे? हा. त्याच्यावरती ते रॉयल एनफिल्ड नाव का लिहिलंय? ती कंपनीला विचारा. कारण का ते कंपनीला ब्रँडेड करायचं. हा, मग ते ते- त्यांची आहे. हे मग तुझं ते- नाहीये म्हणून तू नाही लिहिलंय. अरे बाबा तुम्ही इनलॉजिकल बोलताय. लॉजिक आहे त्याला. नाही लॉजिक आहे. जर बरोबर काम असेल तर नाव लिहितो माणूस छाती टोकून. हा मग आम्ही छाती ठोकूनच तुम्हाला नाही, विचारणार नाही, आहे. तुम्ही तुम्ही नाही माझ्यावर आर्ग्युमेंट करताय ना आणि मी तुम्हाला उत्तर तुम्ही देतोय ना. गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवर कोणालाही अडवू शकत नाही. माझ्यासाठी ही अजूनही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे. प्रूफ करा. मग तुम्ही लावा ना प्रूफ करा. आम्हाला गरज नाही. आम्हाला पण आम्हाला गरज नाहीये. गावाला सरकारला सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला आम्हाला पण गरज नाहीये. हा मग नाही आहे मग ठीक आहे सोडून द्या विषय. आम्हाला पण कशाला करायची वाढवतो? गरज नाही. आणि बघा हा, आंबे तुम्ही वाढवलंय. हा, बघा आंबे 4 असो किंवा फेकणार हा, बघा नको. आंबे ए, आई, तुला शांत बसायचंय? हा बघा 4 आंबे असो किंवा 50 आंबे असो तुम्ही विचारून पूर्ण झाड खाली गेलं असतात ना. त्यांनी पण तुम्हाला विचारलं असतं ना. तुम्ही अडवलेलं असतं. तुम्ही फिरायला आलात की नाही? तुमचं काम होतं फिरणं. तुम्हाला जिथे अडचण येते तुम्हाला आंबे 1 पाहिजेत 10 पाहिजेत 100 पाहिजेत. इथे माणसं आहेत त्या पोरींना जरी सांगितलं असतं तुम्ही की आम्ही इथे पडलेले आंबे उचलतोय आणि त्यांनी जर हरकत तुम्हाला केली असती तर त्यांना येऊन मी पडवलं असतो. तुम्ही त्यांच्या दाखवले रे दादा. तुम्ही त्यांची 4 जण येऊन विचारून गेलेत. तुम्ही त्यांच्या समोर नाही दाखवण्याची गरज नाही आहे. दाखवायची गरज नाही आहे. आणि हे बघा तुम्ही जे करताय ना हे लिटरली तुम्हाला तर नाहीच. ज्यांच्या किल्ल्यात तुम्ही आलात ना त्यांना पण शोभणार नाही. जेव्हा महाराज एखाद्याच्या शेतातून जायचे त्यांना पण क्लिअर कट इन्स्ट्रक्शन द्यायचे की बाबा त्याच्या गवताच्या काडीला पण तुम्ही धक्का लावू नका. आणि तुम्ही आता फिरायला आलात की युद्धाला पण जात नाही आणि तुम्ही हे असं करताय. पण अरे गाववाले सांगून 4 आंबे खाल्ले तर काय बिघडतं? आम्हाला कुठे प्रॉब्लेम 4 नाही 50 घ्या. तुम्ही काय एवढे भात करताय त्याच्यावर? आता बघा वादाचा विषय नाही. तुम्ही उचलल्यानंतर तुझा विषय आता आंब्याचा कुठून आला? आंब्याचा इथे विषय आहे. इथे विषय आंब्याचा नाही. मग कसं आहे काय किल्ला नावावर करायचं कशाला? करायचं मी करून देतो. तुम्ही जर ऑप्शनमध्ये घेतला ऑप्शनमध्ये प्राइस द्या मी काय करून देतो. बसता येतं का? चल ना, उगाच वाजवतो, वेळ होतो. वाद कुठे चाललाय? वेळ होतो, चल. अरे ठीक आहे चल. वाद कुठे? होता बनतायचं. अरे दादा विषय काय होता माहिती का? फक्त 4 आंबे खाली पडलेले. ते तुमचा विषय मला पटतोय. फक्त तुम्ही जे बोलताय ना ते तुम्ही इलॉजिकल बोलताय. ही लॉजिकलचा प्रश्न नाहीये. तू जरा शांत बसशील. माझा विषय एकच आहे. मी इथे काय आलेलो? ते काय बोलले माहित आहेत का? थांब जरा. मी इथे काय आलेलो? गेट उघडा होता. गाडी आत आली. ए आई, आता ऐकलं तोंड बंद ठेव. ही राहिली ना. ही चुकीची भाषा आहे. मग काय, उगाच ते 4 आंब्यावर काय ते फेकायचं? आंब्याचा विषय आहे का इथे? ते किल्ला आपल्या नावावर पण घ्यायचं? तू शांत बस. विषय एकच आहे. मी तुला काय म्हटलं? तू शांत बस ना. विषय एकच आहे. मी तुमच्या मुलीला म्हटलं मला फक्त गेट उघडू दे, मला गाडी बाहेर काढायची आहे. तुमचं मालक येणार आहे ना, मला नंबर दे, नाव सांग, मी बाहेर उभा राहतो. मग आलो ना मी ते आता. गेट पकडून घ्यायचंच नाही, बाहेर जायचंच नाही. जर तुम्ही यायला प्रॉपर्टी ओपन ठेवतात तर जायला काय आम्हाला बंद बनवून ठेवलं? हा, बघा आंबे उचलले पण बंद ठेवले. मी बाहेर जाऊन- अरे दादा पण मला एक गोष्ट आता कोणाला माहिती आहे तुम्ही पळून जा कोणाच्या इमारत जाणार माणूस? अरे मी बाहेर ना, मी इथे उभा आहे. काय बोलत होता? काय भरोसा झालं का माहित? आपण दादा 4 आंबे घेतलेत फक्त खालती. तुम्ही आता जाल ना बदलापूरला पण जायची गरज नाही. आता तुम्ही आरटीआयची गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आरटीआयची वेबसाईट उघडा. 10 रुपये लागतात फक्त. तुमचा जो काय प्रश्न आहे तर तुम्ही आरटीआय मध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटला विचारा की बाबा तुम्ही ही प्रॉपर्टी आमचं व्हॉट्सअपवर जे नाव आहे त्यांना का विकलात किंवा त्यांच्याकडे कशी गेली. तुम्हाला विदिन त्यांचा 30 डेजचा टाइम पिरियड असतो. विदिन 13 डेज तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आता या ना इकडे. तुमचं
तिकडे या. बोला ना, इथे बोला ना, ते तिकडे लिहिलं त्याच्यावरती नाव टाका. कशावरती? आदेशावरून खाली नाव येतं. आमच्या इंडिव्हिज्युअल आमचं आहे. मी तुम्हाला सांगू, मी तुम्हाला आता मग तुमचं जे तुमचं नाहीये. मग नाही आहे, मग मी तुम्हाला सांगतो ना, प्रूफ करा. जर तुम्ही नाव टाकायला विचार करताय तर तुमचं नाहीये. हा विषय संपलाय. ठीक आहे, आमचं नाही, आम्ही माझा असताना मी तिथे मोठा बॅनर लावला असतो. तुम्ही नाव टाकणार, आम्हाला नाव दाखवून काय शानिंग मारायची तिथे चोरी असते ना, तिथे अंधार असतो. मग ही अंधारच आहे. हे तुमच्या ज्ञानाचा अंधार, हे जे तुम्ही बोलताय ना, तुमच्या ज्ञानाचा अंधार बोलतोय. जिथे चोरी असते तिथे अंधार असतो. हे तुमच्या ज्ञानाचा अंधार बोलतोय. अरे दादा विषय फक्त नॉर्मल होता रे यार. 15 रुपयाला आरटीआयचा फॉर्म लागतो. आरटीआय टाका. ते फॉर्म सोड. मग कसं, मग तुम्हाला proof पाहिजे ना. स्वतःच्या गोष्टीवर नाव लिहायला ज्याला लाज वाटते ना, तो चोरी करतो. कशाला लाज वाटते? पण उद्यापासून नाव टाक. तू मी सांगून मी ऐकणार आहे. मग नका टाकू.